भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील MG रोडवरील मटण व्यावसायिकांचे पाण्याच्या टाकीजवळ स्थलांतराचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला। यामुळे या पिढीजात व्यावसायिकांची दुकाने हटवण्यावरून निर्माण झालेली समस्या दूर झाली आहे। भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील MG रोडवर मटण व्यावसायिकांची दुकाने आहेत। मात्र ही दुकाने हटवण्याच्या हालचाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने सुरू केल्या होत्या। त्यामुळे या व्यावसायिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे याबाबत दाद मागितली। त्यावर आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख, संजय झिंजे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत लोटे यांच्याशी चर्चा करून या व्यावसायिकांना भिंगारमधील पाण्याच्या टाकीजवळ पर्यायी जागा द्यावी व त्यांचे पुनर्वसन करावे असे आवाहन केले। लोटे यांनी त्याला अनुकूलता दर्शवली असल्याचे महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले। भिंगार परिसरातील MG रोड या परिसरातील काही नागरिक, काही व्यावसायिकांचे काही गंभीर प्रश्न उद्भवले होते, काही उपस्थित झाले होते आणि या कारणास्तव आज भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये नगर शहराचे आमदार संग्रामभाई जगताप, त्याचप्रकारे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद भाई असतील, त्याचप्रकारे माजी नगरसेवक आदरणीय संजय झिंजे असतील आणि त्याचप्रकारे उपस्थित अनेक जण या ठिकाणी व्यावसायिक उपस्थित होते। त्यांचे प्रश्न घेऊन आमच्याकडे ते आले होते आणि त्याच्यामुळे जातीने या विषयाबाबत लक्ष घालण्यासाठी आम्ही सर्वजण आलो होतो। CO साहेबांबरोबर दीर्घ चर्चा या ठिकाणी झाली आणि हे लोक जसं उबेद भाईंनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून इथं व्यवसाय करतात, परंतु जिथं प्रशासन असतं, प्रशासनाची जबाबदारी असतं आणि कायदा सुव्यवस्थेचा भाग असतो, तर त्याच पद्धतीने प्रशासनाने देखील किंवा हे कॅन्टोन्मेंटचं जे पण काही जसं ज्या पद्धतीने व्यवस्थापन असतं, प्रशासन असतं, तर त्या पद्धतीने आपले एक निर्णय झाले पाहिजे। एक कायदा सुव्यवस्थेबाबत एकतर्फी कुठेही आपण जर झुकलो गेलो नाही पाहिजे, या पद्धतीचं एक सविस्तर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्याच्यात आता या चर्चेतून ह्या व्यावसायिकावर जसं सांगितलं गेलं, यांचे जे पण काही व्यवसाय असतील, या ठराविक व्यावसायिकांवर ज्यांचा तो चिकन व्यवसाय असेल किंवा काय असेल, यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला नाही पाहिजे, अशा प्रकारची एक सकारात्मक चर्चा आज या ठिकाणी घडून आली आणि त्या ठिकाणी आमदार साहेबांनी असेल, CO साहेबांनी असेल, मी असेल, आम्ही सर्वांनी त्याच्यातून एक सकारात्मक पद्धतीचा एक निर्णय होईल अशा प्रकारचा आज या चर्चेतून निष्पन्न निघालेला आहे। कुठल्याही प्रकारचा अन्याय गोरगरिबांना जे इथं आपलं पोट भरतात यांच्या पोटावर कुठल्याही प्रकारे दिला जाणार नाही, अशा प्रकारची एक या ठिकाणी निर्णय झालेला आहे। या निर्णयामुळे पिढीजात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी समाधान व्यक्त केले आहे। भिंगार कॅन्टोन्मेंट चे काही कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी बोलावणं केल्यावरून या शहराचे आमदार संग्रामभाई जगताप, या शहराचे प्रथम नागरिक महापौर अभिषेकजी कळमकर, माजी नगरसेवक संजयजी झिंजे, आम्ही सर्व या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणी जो प्रश्न आम्ही समजून घेतला, त्यानुसार हा अत्यंत गंभीर प्रश्न त्या ठिकाणी होता की सुमारे 25 वर्षापासून 25 ते 30 वर्षापासून चिकनचा व्यवसाय करणारे काही व्यावसायिकांना हटविण्याबाबतीतची त्या ठिकाणी विषय होता की ज्यांच्या 3-3, 4-4 पिढ्या त्या ठिकाणी ते व्यवसाय करत आहेत आणि हटवण्याचं कारण विचारलं असता कुठल्याही प्रकारचं असं ठोस कारण आम्हाला काही दिसून आलं नाही। तरी आम्ही आदरणीय CO साहेब, लोटे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली। चर्चा केल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या की त्या ठिकाणी एक मागे कन्स्ट्रक्शन आहे आणि त्या कन्स्ट्रक्शन धारकाचं त्या ठिकाणी त्या बाबतीत तक्रार आहेत चिकन व्यवसायाच्या बाबतीत, अशा काही गोष्टी समोर आल्या। तर सुमारे 1.5 ते 2 तास त्या ठिकाणी आर्ग्युमेंट झाल्यानंतर असा मार्ग निघाला की हे जे चिकन व्यावसायिक आहेत MG रोडवरचे, यांना पाण्याच्या टाकीच्या शेजारी त्या ठिकाणी यांचा व्यवसाय, चिकन व्यवसाय शिफ्ट करण्याची त्या ठिकाणी प्रक्रिया केली जाईल। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आता त्यांचे चिकन व्यवसाय आहेत
हे चिकन व्यवसाय शिफ्ट केल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच व्यवसाय त्यांचा चालेल आणि लगेच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यातून करू शकतील अशातला भाग नसल्या कारणानं आहे त्या जागेवर आहे त्या ठिकाणी जे व्यवसाय ते करत होते त्या ठिकाणी ते दुसरा व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतील असा एकंदरीत मार्ग त्या ठिकाणी CEO लोटेसाहेब, त्या ठिकाणी आमदार महापौर झिंजेसाहेब आम्ही सर्वांनी बसून चर्चेतून तो मार्ग काढलेला आहे. निश्चितपणे मला या ठिकाणी वाटतं की ह्या निर्णयावर कॅन्टोन्मेंट बोर्ड पूर्णपणे ह्या व्यावसायिकांना, या गरीब व्यावसायिकांना सहकार्य करेल की ज्या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालतं ते निश्चितपणे सहकार्य करतील. ह्या गोष्टींना सगळ्या बाजूंनी लिगलाइज करण्यात येईल आणि कोणावरही प्रशासनाच्या माध्यमातून, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाच्या माध्यमातून अन्याय होणार नाही ह्या गोष्टीची सुद्धा काळजी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन त्या ठिकाणी घेईल अशी आशा आम्हाला या ठिकाणी वाटते. मग कितीही मोठा पैसेवाला असो किंवा किती गरीब एखादा आपल्या हातावर पोट भरणारा व्यावसायिक असो, सगळ्यांना कायद्यानुसार समान न्याय त्या ठिकाणी दिला जाईल अशी आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो. प्रतिनिधी अमीर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.